आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. खंडाळा येथील शिरवळ पोलीस ठाणे हद्दीतून सराईत 2 गुन्हेगार तडीपार. शिरवळ पोलीस ठाणे तालुका खंडाळा हद्दीमध्ये सातत्यानं शरीराविरुद्धचे तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत टोळीच्या प्रमुखासह सदस्याला पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दोघांनाही संपूर्ण सातारा आणि पुणे जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपारीचा आदेश पारित केला आहे. टोळी प्रमुख अजिंक्य उर्फ पप्पू अलबत कांबळे वय वर्ष 33 बौद्धवस्ती शिरवळ तालुका खंडाळा आणि टोळीचा सदस्य इम्रान उर्फ पप्पू कलाम काझी वय वर्ष 38 राहणार शिरवळ तालुका खंडाळा असे संपूर्ण सातारा जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार केलेल्या टोळीचं नाव आहे. शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरी करणे, बेकायदेशीर जमाव जमवून विनयभंग करणे, रस्ता अडवून शिवीगाळ दमदाटी करणे, महाराष्ट्र विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा करणे, बेकायदेशीर जमाव जमवून शिवीगाळ दमदाटी करणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे शिरवळ पोलीस ठाण्यात दाखल असल्याने शिरवळ पोलीस निरीक्षक यशवंत नालावडे यांनी संबंधितांना संपूर्ण सातारा जिल्हा पुणे जिल्ह्यातून 6 महिन्यांकरिता तडीपार करण्याचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे दाखल केला होता. त्यानुसार प्रस्तावाची चौकशी फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल खांबे यांनी केली होती आणि त्यानुसार पोलीस अधीक्षकांसमोर सुनावणी होत टोळी प्रमुख अजिंक्य उर्फ पप्पू कांबळे, इम्रान उर्फ पप्पू काझी यांना संपूर्ण सातारा पुणे जिल्हा हद्दीतून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे. या कामी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस अंमलदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अनुराधा सनस यांनी सहकार्य केले. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.